मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची शनिवारी चोरी झाली होती। पोलिसांची पथके बाळाचा आणि बाळ चोरी करणाऱ्या महिलेचा कसून शोध सुरू करत होते। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असता संशयित महिला सारा साहेबा साठे या महिलेकडून बाळाला ताब्यात घेतले। 48 तासानंतर पोलिसांनी आईची आणि बाळाची भेट घडवून आणली। बाळाला पाहून आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। संशयित सारा साठे या महिलेला ताब्यात घेतलं असून हे कृत्य कशासाठी केलं याची माहिती पोलीस घेत आहेत। मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। बाळ चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेची सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती। कविता आलदर या प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। रुग्णालयात त्यांच्यासोबत आई आणि वडील होते। संशयित महिलेने आलदर यांचे आई वडील आणि इतर नातेवाईकांचा विश्वास संपादन केला। कविता आलदर यांचे आई वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयित महिलेने कविता आलदर यांच्या बाळाला घेऊन BCG लस 16 नंबरला टोचायची असं सांगून मुलाला घेऊन महिला तिथून निघून गेली। महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात कसून तपास सुरू केला होता। संशयित महिलेला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेतला असून त्याच्याकडून बाळ ताब्यात घेतले। पोलिसांनी 48 तासानंतर बाळाची आणि आईची भेट घडवून आणली। आईची आणि बाळाची भेट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे भाव होते। तसेच पोलिसांच्या या तपासाचं सर्वत्र कौतुक होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी जाहीर झाला। यंदा तब्बल 1 महिना निकाल लवकर लागलाय। जिल्ह्याचा निकाल 93.39% लागलाय। उत्तीर्णांमध्ये मुलींचं सर्वाधिक 96.52% प्रमाण आहे। शिराळा तालुक्याचा सर्वाधिक 97.67% निकाल तर जत तालुक्याचा सर्वात कमी 90% निकालाची नोंद झाली आहे। विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाईन निकाल मोबाईलवरून पाहिला। दरम्यान यंदाच्या 12वी परीक्षेच्या निकालात 1% वाढ झाल्याचे दिसून आले। यंदा 12वी आणि 10वीची बोर्ड परीक्षा लवकर घेण्यात आल्याने लवकरच निकाल लागणार अशी चर्चा होती। चालू वर्षी तब्बल महिनाभर लवकर 12वी निकाल जाहीर झालाय। परीक्षा मंडळाकडून रविवारी निकालाबाबत घोषणा करण्यात आल्याने उत्सुकता निर्माण झाली होती। परीक्षा मंडळाने सोमवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 94.40% लागलाय। सातारा जिल्हा 92.76% तर सांगलीचा 93.39% निकाल लागलाय। यंदाच्या निकालात गतवर्षीपेक्षा 1% वाढ झाली आहे। जिल्ह्यात एकूण 325 कनिष्ठ महाविद्यालये आहेत। या विद्यालयात 16,168 मुले आणि 15,039 मुली अशा एकूण 31,207 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 51 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली। त्यापैकी 14,628 मुले आणि 14,517 मुली असे एकूण 29,145 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांची टक्केवारी 90.47% तर मुलींची 96.52%। यंदा ही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलंय। अशातच आता विट्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची लग्नावेळी एंट्री चक्क हेलिकॉप्टरमधून करून मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत आणले। आपल्या मुलीचं लग्न सर्वांच्या आठवणीत राहावं यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं या वधूपिता अनंत लक्ष्मण माळी यांनी सांगितलंय। विटा शहरातील अनंत लक्ष्मण माळी या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपली कन्या चिसौका अनुजा हिचा चिंचवड पुणे येथील चिरंजीव परिमल शंकर कोरे याच्याशी होणारा विवाह सोहळा नातेवाईकांसह सर्वांच्या कायम आठवणीत राहावा यासाठी शेतकरी अनंत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाहात काहीतरी हटके करण्याचं मनी निश्चित केलं होतं। त्यामुळे नवरी चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अनुजा आणि नवरदेव चिरंजीव परिमल यांची हेलिकॉप्टरने मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हेलिकॉप्टरमधून एंट्री करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। वडिलांनी मुलीच्या लग्नात हेलिकॉप्टर आणलं, त्यानुसार वधूवराची एंट्री थेट विट्यातील श्री मंगल कार्यालयापर्यंत आली। लग्न सोहळा मोठ्या थाटाफाटात आणि दिमाखात पार पडला। मात्र या नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून झालेली एंट्री ही संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत सांगली शहर जिल्हा भाजपकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। विश्रामबाग येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी आमदार गाडगीळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांना साखर पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान 2010 मध्ये त्यावेळचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू आश्वासन लोकसभेत दिलं होतं। त्यानंतर जातनिहाय जनगणनेसाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही करण्यात आली होती। मात्र या गटातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी 2011 मध्ये होणाऱ्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्यास विरोध केला होता। जातनिहाय जनगणना स्वतंत्रपणे केली जाईल असं चिदंबरम यांनी जाहीर केलं होतं। प्रत्यक्षात मात्र
काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात केली नाही. भाजपने जातनिहाय जनगणनेला कधीच विरोध केला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातनिहाय जनगणनेला भाजपचा पाठिंबा हे अनेकदा स्पष्ट केले. जनगणनेबरोबरच जातनिहाय गणना व्हावी अशी भाजपची भूमिका आहे. 2021 मध्ये सार्वत्रिक जनगणना कोरोनामुळे होऊ शकली नाही. आता जनगणना होईल, त्याच्याबरोबरच जातनिहाय गणना होणार आहे. याबाबत आमदार गाडगे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, सरचिटणीस विश्वजित पाटील, मोहन वाटवे, गीताताई पवार, सर्व मंडलाध्यक्ष, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 3 जण गंभीर जखमी झाले. ही घटना पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सीत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या स्फोटात सूर्यकांत वनमोरे, मयुरी वनमोरे, प्रिया वनमोरे हे तिघेजण गंभीर जखमी झालेत. म्हैसाळ येथे शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहतं. सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे. रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती आणि घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर, कपाट, फॅन आणि इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते. विटा शहरातील वाढती अस्वच्छता, गटार वेळोवेळी साफ करणे, औषध फवारणी करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, घंटागाडी वेळेत फिरली पाहिजे, तसेच तुंबलेल्या ढासळलेल्या गटारी पावसाळ्याच्या आधी दुरुस्त कराव्यात यांसह अनेक प्रमुख मागण्यांसाठी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि भाजपाचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली विटा शहर भाजपाच्या वतीने विटा नगरपालिकेवर धूळफेक मोर्चा काढण्यात आलाय. विटा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांसह पालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात धडक मोर्चा काढला. या मोर्चास कराड रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सुरुवात झाली. महिलांसह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शहर आणून सोडले. जोरदार घोषणाबाजी करत हा धूळफेक मोर्चा कराड रोड, दगडी पाण्याची टाकी मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, यानंतर मायनी रोड मार्गे नगरपालिका प्रवेशद्वारात आला. यावेळी आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी कचऱ्याचा हार विटा पालिकेच्या प्रवेशद्वाराला घालून कारभाराचा निषेध केलाय. ब्रह्मानंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेत कुणाच्या तरी मर्जीने नगरपालिका चालत नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावं. कुणाचे चमचे दादागिरी करून काम करत नसतील तर त्यांचा देखील बंदोबस्त प्रशासनाने करावा. विट्यात भरपूर राजकारण होते, त्यामुळे तुम्ही त्यापासून लांब राहा असा सल्ला पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी युवा नेते पंकज दबडे यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आमदारांनी जनता दरबार घेतला. त्यामध्ये त्यांचेच अंश कार्यकर्ते होते, जनता नव्हतीच अशी टीका केली. आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांनी मागण्या तातडीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने 275 बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना भांडी संचचं वाटप पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्ताफ मुल्ला, आदित्य नाईक, बैजू बोदरे, अक्षय माने यांच्या प्रयत्नातून सांगलीमधील विविध भागातील बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येतात. याचाच भाग म्हणून भांडी संच वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी शहरातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा लाभ मिळवताना काही तांत्रिक अडचणी येत असेल तर पक्षाशी संपर्क करावा असं आवाहन केलं. स्वागत युवकचे अल्ताफ मुल्ला आणि आदित्य नाईक यांनी केले. यावेळी सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे, धनंजय पाटील, उत्तम कांबळे, संदीप वनमाने, डॉक्टर शुभम जाधव, पप्पू कोळेकर, सयाजी बनसोडे, कुलसुम शेख, सुभाष बिरंगे, संगीता सरगर, विद्या बनसोडे, शुभांगी बाबर, आरती साळुंके, राणी साळुंके, अंजुम नदाफ, शिवानी आवळे, ऐश्वर्या माने उपस्थित होते. सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मिरजेतील रॉयल फाईट क्लबने चषक पटकावून स्पर्धेवर नाव कोरले. या स्पर्धेत खेळाडूंना 16 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कांस्य पदकची कमाई करून पहिली चॅम्पियनशिप चषक पटकावली आहे. सुवर्ण पदक खेळाडूंचे नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समीक्षा सातपुते, रोडक साळुंके, आयुष वाघमारे, काव्या गणेशवाडी, आदिबा शरीक मसलत यांच्यासह अनेक खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना स्टीवन आणि स्टीफन या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभले. मिरज येथील शासकीय रुग्णालयामधील प्रसूतिगृहातून 3 दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाला घेऊन शनिवारी महिलेने पलायन केले. प्रसूती झाल्यानंतर ठेवण्यात आलेल्या इतक्या मोठ्या वॉर्डातून डॉक्टर आणि जवळपास 8 नियुक्त नर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत महिलेने या मुलाचं अपहरण केलं. याला जबाबदार
रुग्णालयाची प्रशासकीय यंत्रणाच असल्याचा आरोप भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केला आहे। भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देत अर्भकाची आई आणि कुटुंबाला आधार दिलाय। तसेच झालेल्या सर्व घटनेवर तपासणी करण्यासाठी समिती अध्यक्ष डॉक्टर प्रियांका राठी यांची देखील भेट घेऊन चर्चा केली। तसेच अधिष्ठाता गैरहजर असल्याने डॉक्टर हंकारे यांच्याकडे चार्ज देण्यात आलाय, त्यांची देखील भेट घेतली। स्वाती शिंदे म्हणाल्या, प्रशासनाच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या गलथान कारभार आणि हलगर्जीपणामुळेच अर्भकाचं अपहरण झालंय। सीसीटीव्ही हा फक्त रेकॉर्डिंगसाठी नसून लाईव्ह पाहणं गरजेचं आहे। लाईव्ह पाहिलं असतं तर या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेचा लगेच छडा लागला असता। त्यामुळे त्वरित लाईव्ह सीसीटीव्ही पाहण्यासाठी महिला व पुरुष रक्षक ठेवावा। तसेच कालबाह्य झालेला सीसीटीव्ही बदलून नवीन बसवाव्यात। महाराष्ट्र सुरक्षा दलाचे नेमलेले रक्षक कमी असल्याने ताबडतोब रक्षक वाढवून त्यांना कामाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस गीता पवार, माजी नगरसेविका सरचिटणीस उर्मिला बेलवलकर, लतिका शेंगणे, सुष्मिता कुलकर्णी, मानसी आपटे, रेखा सरनोबत, हिना शेख, ज्योती माने आदी जण उपस्थित होत्या।